Today we are going to learn the chapter financial planning of the sum solve problem depending upon the GST, CGST, SGST and more other. आज आपण अर्थनियोजन या प्रकरणामधील यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण जीएसटी म्हणजे काय, जीएसटीचे प्रकार, रेट ऑफ जीएसटी, अमाउंट ऑफ जीएसटीचा अभ्यास केलेला आहे. त्यासंबंधी काही उदाहरणे आणि जीएसटीची रिसिप्ट पावती कशी असते, ती कशी तयार करतात त्याचाही अभ्यास आपण या तासामध्ये करणार आहोत. टॅक्स इनवाइस. स्टडी दी सॅम्पल ऑफ टॅक्स इनवाइस ऑफ गुड परचेस. जेव्हा आपण एखाद्या दुकानामध्ये जातो आणि त्या दुकानामधून वस्तू खरेदी करतो तेव्हा विथ जीएसटी बिल आणि रिसिप्ट ही कशी दिली जाते त्याचा अभ्यास आपण या टेबलमध्ये करणार आहोत. इन अ फर्स्ट रो the name of supplier means name of shop, name of dealer shop. आपण ज्या दुकानामधून वस्तू खरेदी करतो त्या दुकानाचं नाव म्हणजे सप्लायर, पुरवठा करणारा. Here on the right hand side of the top, GSTIN number is the GST number for dealer. Next line is a 143, Shivaji Chowk, Mumbai 40001, Maharashtra. Mobile number and email address is given here. Next line is the invoice number, GST/110. This is the number of invoice. Invoice date 31st July 2020. पहिल्या रो मध्ये सप्लायर दुकानाचे नाव असते, जीएसटी आणि नंबर असतो, त्याचा ॲड्रेस असतो, स्टेटचे नाव असते, मोबाईल नंबर असतो आणि ईमेल असतो. त्यानंतर इनवॉइस नंबर असतो आणि इनवॉइस डेट त्या दिवशीचा दिनांक असतो. In the first column, serial number 1, 2, 3, 4. Second column contain HSN code. Particular which type of goods when you purchase. तुम्ही कोणत्या प्रकारची वस्तू विकत घेतलेली आहे त्याचा HSN कोड असतो, या ठिकाणी दिलेला आहे. नेम ऑफ प्रोडक्ट, त्या प्रोडक्टचं नाव आहे आणि त्याचा HSN कोड या ठिकाणी दिलेला आहे. रेट कसा आहे प्रति किलोग्रॅम, क्वांटिटी किती आहे आणि टॅक्सेबल अमाऊंट कशी तयार होते आणि नंतर आपला CGST, SGST आणि GST आणि टोटल रुपीज या ठिकाणी अशा पद्धतीने पावती तयार केलेली असते. पहा आपण फर्स्ट सिरियल नंबर, HSN कोड इज अ 210690. नेम ऑफ प्रोडक्ट इज अ पेडे. रेट कसा आहे पर किलोग्राम ₹400. प्रत्येक किलोग्रामला 400 रुपये. किती घेतलेली आहे क्वांटिटी 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो घेतलेले आहे. एका किलोला 400 रुपये तर 500 ग्रॅमला म्हणजे अर्धा किलोला किती 200 रुपये. ही टॅक्सेबल अमाऊंट झाली 200 रुपये. GST and SGST rate is the same, 2.5% and 2.5%. 2.5% on the taxable amount is the CGST. 200 multiply 2.5 upon 100. 20 get cancelled at numerator denominator, then we get 5.00. 5 rupees is the CGST tax and SGST tax is the same, that is 5 rupees. 200 plus 5 plus 5 total amount is a 210. म्हणजे पहा येथे पेढे 400 रुपये किलो आहेत, आपण 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो घेतले, त्याची किंमत 200 रुपये होते, पण टॅक्स सहित आपल्याकडून त्या ठिकाणी आकारला जातो तो म्हणजे 210 रुपये. टॅक्स सुद्धा कस्टमर कडूनच आकारला जातो. सेकंड सिरियल नंबर प्रोडक्ट आहे 210691, HSN कोड. नेम ऑफ प्रोडक्ट इज अ चॉकलेट, ₹80 1 बार.
1 बार 80 रुपयाला मिळतो चॉकलेटचा आणि आपण 1च बार घेतलेला आहे. टॅक्सेबल अमाऊंट काय होईल 80 रुपीज होईल. त्यावर CGST 14%, SGST 14% म्हणजे GST 28%. 80 rupees of 40% is a 11.20 and 11.20 tax is a SGST. Total rupees is a 80 plus 11.20 plus 11.20 is equal to 102.40. Third product of HSN code is a 2105 ice cream. रुपीज 200 पर पॅक. एका पॅकची किंमत 200 रुपये आहे. एक पॅक आपण खरेदी केलेला आहे, त्याची किंमत 200 रुपये होईल. टॅक्सेबल अमाऊंट CGST rate is a 9% on 200, then we get 18 rupees, and SGST rate is the same 9%, then we get tax 18 rupees. Total amount 200 plus 18 plus 18, 236. And fourth row contain HSN code 1905, product is a bread, rupees is a 35 one pack, taxable amount 35. ब्रेड वरती कोणताही GST आकारला जात नाही. 0%, 0%, 35 rupees. Total amount paid to supplier or shopkeeper, sum of 210, 102.40, 236 plus 35, then we get 583. Total GST plus amount of product when you purchase is the sum 583.40. अशा पद्धतीने विथ GST टॅक्स इनवाइस आपण खरेदी केलेल्या वस्तूची पावती ही दुकानदार देत असतो. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडून GST आकारली जाते, परंतु ते GSTचं बिलच देत नाहीत. मग GSTचं बिल जर आपण दुकानदाराला जर समजा आम्हाला पाहिजे असं मागितलं, तर ते GST लावतात आणि तुमच्याकडून ती वाढीव रक्कम घेतात. कधी कधी विदाउट GSTचं बिल जर आपण घेतलं तर कधी कधी ते GST पण लावत नाहीत. पण GSTचं बिल अशा पद्धतीने पावती ही तयार केली जाते. स्टडी द सॅम्पल टॅक्स इनवाइस ऑफ गुड परचेस. आपण जेव्हा माल खरेदी करतो तेव्हा अशा प्रकारची GSTची पावती दिली जाते. नेक्स्ट, study the sample of tax invoice of service provide one dealer to other dealer. The goods are sold. एका डीलर कडून दुसऱ्या डीलर कडे माल विकला जातो तेव्हा अशा प्रकारे या ठिकाणी स्लिप असते किंवा बिल पावती असते. फूड जंक्शन, खेड, शिवापूर, पुणे. ॲड्रेस दिलेला आहे शिवाजी चौक, मुंबई, महाराष्ट्र, पुणे. मोबाईल नंबर, ईमेल या ठिकाणी दिलेला आहे. इनवाइस नंबर GST/58 आणि GSTI नंबर खाली दिलेला आहे. पहा, इनवाइस नंबर सप्लाय गुड्स परचेस बाय कस्टमर, तेव्हा इनवाइस GSTI नंबर हा वरती होता आणि इनवाइस नंबर या ठिकाणी होता. इनवाइस डेट त्या दिवसाची. आता सॅक या ठिकाणी नंबर आलेला आहे. ग्राहकासाठी HSN कोड होता, आता डीलरसाठी SAEC सॅक नंबर आलेला आहे, स्पेसिफिक अकाउंटिंग कोड. 1 नंबर दिला आहे 9961. फूड आयटम आहे, कॉफी. रेट आहे 20. क्वांटिटी आपण 1च घेतलेली आहे. टॅक्सेबल अमाऊंट 20 होईल. 20 रुपीजवर 2.5% CGST 0.50 and SGST also 0.50. Sum of this 20 plus 0.50 plus 0.50, then we get 21. In this way, masala tea, here is a masala dosa is a serial number of 3. A sack number is a 9962. Masala dosa rate आहे 60. आता इथे क्वांटिटी आपण 2 घेतलेली आहे. 2 × 60 is equal to taxable amount 120. 2.5% CGST rate, 3 रुपीज टॅक्स होईल. SGSTचा पण 3 रुपीज टॅक्स. या सर्वांची बेरीज 120 plus 3 plus 3 is equal to 126.00. टॅक्सेबल अमाऊंट 150 आहे. टॅक्स त्यामध्ये मिळून एकूण किंमत होते 157.50. म्हणजे जो उत्पन्न तयार करतो, प्रोडक्ट निर्मिती करतो, कोण?
एखादी इंडस्ट्रीज असेल, एखादी कंपनी असेल, तो जीएसटी जो भरायचा आहे तो आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. जीएसटी कशा प्रकारे प्रोड्युसर म्हणजे मॅन्युफॅक्चर, त्यानंतर डीलर, त्यानंतर शॉपकीपर, त्यानंतर डीलर, जीएसटी कशा पद्धतीने भरली जाते हे आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीने सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या डीलरची जीएसटीची बिल पावती अशा पद्धतीने तयार केली जाते. When you remember some formula, in last lecture we have to learn some formula. Also we have to learn the more formula for to solve the problem. Taxable amount. When you understand the taxable amount, कर पात्र रक्कम. First you understand. This is the most important concept in these chapters. Taxable amount. करपात्र रक्कम, कारण त्या करपात्र रकमेवरच आपल्याला जीएसटी काढावा लागतो, एसजीएसटी सीजीएसटी काढावा लागतो. म्हणून टॅक्सेबल अमाऊंट हे समजून घ्या. व्हॅल्यू ऑफ गुड्स ऑन विच जीएसटी इज लिव्ह इज कॉल्ड टॅक्सेबल व्हॅल्यू. ज्या रकमेवर जीएसटी आपण भरतो त्या रकमेला टॅक्सेबल अमाऊंट करपात्र रक्कम असे म्हणतात. अमाऊंट ऑफ जीएसटी, अमाऊंट ऑफ जीएसटी कसा काढायचा? टॅक्सेबल व्हॅल्यू मल्टिप्लाय रेट ऑफ जीएसटी, हा पहिला फॉर्म्युला आहे. अमाऊंट ऑफ जीएसटी आणि रेट ऑफ जीएसटी यामध्ये फरक आहे. रेट असतो पर्सेंटेज मध्ये, अमाऊंट असते रुपीज मध्ये. म्हणजे अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू मल्टिप्लाय रेट ऑफ जीएसटी. त्यानंतर रेट ऑफ एसजीएसटी, जीएसटीच्या 50% म्हणजे रेट ऑफ एसजीएसटी असतो. रेट ऑफ एसजीएसटी इज इक्वल टू रेट ऑफ जीएसटी अपॉन 2. Rate of HGST is equal to rate of CGST is the same. Rate of GST, तुम्हाला HGST रेट दिलेला आहे, त्यावरून रेट जीएसटी चा काढायचा आहे. रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय रेट ऑफ HGST किंवा रेट ऑफ सम ऑफ रेट ऑफ CGST प्लस रेट ऑफ HGST इज इक्वल टू रेट ऑफ GST. टोटल अमाउंट, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस अमाऊंट ऑफ जीएसटी. टोटल अमाऊंट म्हणजे एकूण किंमत म्हणजे करपात्र रक्कम आणि जीएसटीची रक्कम या दोघांची बेरीज म्हणजे टोटल अमाऊंट. व्हेन गिव डिस्काउंट इन अ पर्सेंट ऑफ परचेस ॲटम ऑफ प्रिंटेड प्राइस. प्रिंटेड प्राइस म्हणजे छापील किंमत. दुकानदार वस्तूवरील किंमत पाहतो आणि त्यावर तुम्हाला डिस्काउंट देतो, सूट देतो. मग ती सूट कशी वजा करतात जीएसटी मध्ये ते पहा. व्हेन गिव डिस्काउंट इन अ पर्सेंट ऑफ परचेस आयटम ऑफ प्रिंटेड प्राइस. डिस्काउंट कसा काढायचा? डिस्काउंट म्हणजे सूट किंवा सवलत. प्रिंटेड प्राइस मल्टिप्लाय रेट ऑफ डिस्काउंट. वस्तूवर जी छापील किंमत आहे ती छापील किंमत गुणिले रेट ऑफ डिस्काउंट. टॅक्सेबल अमाऊंट यावरून कशी ठरवायची? मग प्रिंटेड प्राइस मधून मायनस डिस्काउंट अमाऊंट मायनस करा, टॅक्सेबल व्हॅल्यू निघेल. तुम्हाला एखाद्या वस्तूवर जर डिस्काउंट दिला तर अगोदर डिस्काउंट किती दिला तो काढा. टॅक्सेबल व्हॅल्यू काढण्यासाठी प्रिंटेड प्राइस मधून डिस्काउंट अमाऊंट मायनस करा, टॅक्सेबल व्हॅल्यू निघेल. कारण जीएसटी काढताना आपल्या टॅक्सेबल व्हॅल्यू महत्वाची आहे. जरी डिस्काउंट दिला असेल तर अगोदर डिस्काउंट काढायचा, नंतर टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची. टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू प्रिंटेड प्राइस मायनस डिस्काउंट. रेट ऑफ जीएसटी, हाऊ टू फाइंड रेट ऑफ जीएसटी? कधी कधी प्रॉब्लेम मध्ये टोटल जीएसटी अमाऊंट दिली जाते, टॅक्सेबल अमाऊंट दिली जाते आणि रेट काढण्यासाठी सांगितला जातो. मग रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू टोटल जीएसटी अपॉन टॅक्सेबल अमाऊंट मल्टिप्लाय 100. जसं आपण आपले पर्सेंटेज काढतो परीक्षेचे, ठीक आहे ना, छेदस्थानी एकूण किती गुणाची परीक्षा आहे, अंशस्थानी एकूण किती गुण मिळालेले आहेत त्याला मल्टिप्लाय 100 करतो. त्याच पद्धतीने रेट ऑफ जीएसटी काढताना अंशस्थानी टोटल जीएसटी डिवाइड बाय टॅक्सेबल अमाऊंट मल्टिप्लाय 100.
First problem, Aarti Gas Agency supplied LPG cylinder to the consumer for taxable value of Rs 545. GST charge is 5%. What is the amount of CGST and SGST in the tax invoice? What is the total amount paid by the consumer? Find the amount of GST to be paid by Aarti Gas Agency. Meaning of this problem, Aarti Gas Agency LPG सिलेंडर ग्राहकासाठी 545 रुपये करपात्र रकमेला सप्लाय करते. जीएसटी चार्ज इज 5%. त्यावर 5% जीएसटी कर आकारते. व्हॉट इज द अमाउंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी? तर सीजीएसटी आणि एसजीएसटी ची रक्कम किती? व्हॉट इज द टोटल अमाउंट पेड बाय द कंझ्युमर? ग्राहकाने किती रुपये त्यांना दिले? फाइंड द अमाउंट ऑफ जीएसटी. जीएसटी ची रक्कम किती? जी रक्कम आरती गॅस एजन्सीने पेड केलेली आहे. सोल्यूशन, rate of GST, here GST charge is 5%, therefore rate of GST is of 5%. Taxable value of gas cylinder, here Aarti Gas Agency supplied LPG cylinder to the consumer for taxable value of rupees 545, therefore taxable value of gas cylinder is a 545 rupees. गॅस सिलेंडरची करपात्र रक्कम 545 रुपये आहे. Rate of SGST is equal to rate of CGST, means rate of GST upon 2. SGST आणि CGST चा रेट समान आहे, तो GST च्या 50% असतो. रेट ऑफ SGST is equal to rate of CGST is equal to rate of GST upon 2. 5 upon 2 is equal to 2.5%. इथे GST चा रेट 5% आहे, म्हणून SGST आणि CGST चा रेट किती असेल? 2.5% आहे. Amount of SGST is equal to taxable value multiply rate of SGST. SGST ची एकूण किंमत. Taxable value 545 multiply 2.5%. 545 multiply 2.5 upon 100. 545 multiply 2.5 upon 100. Then you get 1362.5 upon 100. Then you get 13.625 rupees. This is the amount of SGST. Amount of SGST and amount of CGST is the same, is equal to 13.625 rupees. Amount of GST, amount of SGST plus amount of CGST. Then we get 13.625 plus 13.625 is equal to 27.25 rupees. This is the amount of GST. Amount paid by the consumer or customer, taxable value plus amount of GST, that is 545 plus 27.25 is equal to sum of these two number 572.25 rupees. This amount paid by customer to Aarti Gas Agency. Second problem, Unity Electronics sold 5 mobiles, each of taxable value of rupees 7,200. If the rate of GST is 12%, then find the amount of CGST and SGST charge in the invoice. Unity Electronics ने एक मोबाईलची टॅक्सेबल व्हॅल्यू 7,200 रुपये असे 5 मोबाईल विकले. इफ दी रेट ऑफ जीएसटी इज 12%, त्यावर जीएसटी 12% असल्यास फाइंड दी अमाउंट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी चार्ज इन दी इनवाइस.
तर या कर प्रणालीमध्ये सीजीएसटी आणि एचजीएसटी ची रक्कम किती आहे? Taxable value of each mobile 7,200. There are 5 mobiles. Taxable value of 5 mobile is equal to 5 multiply 7,200. Then you get 36,000 rupees. This is the taxable value of 5 mobile. Rate of GST is at 12%. Amount of GST is equal to taxable value multiply rate of GST. Taxable value is a 36,000 multiplied 12%. This is the amount of GST. Therefore, 36,000 multiplied 12 upon 100, 20 at numerator denominator get cancel. Amount of GST is equal to 360 multiplied 12, 4,320 rupees. This is the amount of GST. Then amount of SGST is equal to amount of GST divided by 2. Amount of SGST is equal to amount of GST is 4,320 upon 2. Then we get 2,160 rupees. Hence, amount of CGST is equal to amount of SGST is rupees 2,160. This is the answer. Problem number 3. Courier service agent charge total rupees 590 to courier a parcel from Nasik to Nagpur. In the tax invoice, taxable value is rupees 500 on which CGST is rupees 45 and SGST is rupees 45. Find the rate of GST charge for this service. Courier service agent charge total rupees 590 to courier parcel from Nasik to Nagpur. नाशिक टू नागपूर पार्सल कुरिअरने पाठवण्यासाठी एकूण खर्च 590 रुपये आहे. पाहता इथे एकूण खर्च दिलेला आहे. टोटल अमाउंट मध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू येते आणि अमाउंट ऑफ जीएसटी येते. In the tax invoice, taxable value is rupees 500 on which CGST is rupees 45, SGST is rupees 45. Find the rate of GST charge for this service. GST आणि SGST ची रक्कम 45 रुपये आणि टॅक्सेबल व्हॅल्यू 500 रुपये या कर प्रणालीमध्ये असेल तर जीएसटीचा रेट किती? दर विचारलेला आहे. Here amount of SGST is equal to 45 rupees. Amount of CGST is equal to 45 rupees. Total GST is a 45 plus 45 is equal to 90 rupees. Total amount of GST. Amount of SGST plus amount of CGST is equal to 90 rupees. Total amount is given 590 rupees. एकूण रक्कम 590 रुपये खर्च आहे. टॅक्सेबल अमाउंट इज इक्वल टू टोटल अमाउंट मायनस जीएसटी. टोटल अमाउंट मधून जर जीएसटी अमाउंट वजा केली तर आपल्याला टॅक्सेबल अमाउंट मिळते. टॅक्सेबल अमाउंट इज इक्वल टू टोटल अमाउंट मायनस जीएसटी. टॅक्सेबल अमाउंट इज इक्वल टू 590 मायनस 90 इज इक्वल टू 500. Rate of GST is equal to total GST upon taxable amount multiply 100 by using this formula to find rate of GST. Rate of GST is equal to 90 upon 500 multiply 100. 20 get cancel at numerator denominator. 90 upon 5, 5 divided to 90, then you get 18%. This is the rate of GST is equal to 18%. Problem number 4. Srikar bought a laptop with 10% discount on printed price. The printed price of that laptop was rupees 50,000. 80% GST was charged on discounted price. Find the amount of CGST and SGST.
What amount did Shrikar pay? Meaning of this problem. श्रीकरने लॅपटॉपच्या छापील किमतीवर 10% डिस्काउंटने एक लॅपटॉप खरेदी केला. The printed price of that laptop was ₹50,000. त्या लॅपटॉपची छापील किंमत 50,000 रुपये आहे. 18% GST was charged on discounted price. डिस्काउंटेड प्राइस वरती 18% GST चार्ज आकारलेला आहे. फाइंड द अमाउंट ऑफ CGST अँड HGST. CGST आणि HGST ची रक्कम किती? व्हॉट अमाउंट डीड श्रीकर पे? श्रीकरने किती रक्कम लॅपटॉप साठी दिली? सोल्युशन. डिस्काउंट इज अ 10%. Discount amount is equal to printed price multiplied discount rate. Printed price is a 50,000 multiplied 10%. 50,000 multiplied 10 upon 100, 0 get cancelled at numerator and denominator. Then we get discount amount is of 5,000 rupees. 10% डिस्काउंट म्हणजे छापील किमतीवर 5,000 रुपये डिस्काउंट मिळालेला आहे. डिस्काउंट अमाउंट इज इक्वल टू 5,000 रुपीज. टॅक्सेबल अमाउंट इज इक्वल टू प्रिंटेड प्राइस मायनस डिस्काउंट अमाउंट. टॅक्सेबल अमाउंट काढण्यासाठी प्रिंटेड प्राइस मधून डिस्काउंट मायनस करा. टॅक्सेबल अमाउंट इज इक्वल टू 50,000 मायनस 5,000 इज इक्वल टू 45,000 इज द टॅक्सेबल अमाउंट. Rate of GST is a 18%. Therefore, amount of CGST is equal rate of CGST is equal to rate of GST divided by 2 is equal to 9%. This is the rate of CGST is equal to 9%. Rate of HGST is equal to 9%. Amount of HGST is equal to taxable value multiply rate of HGST. 45,000 multiply 9%. 45,000 multiply 9 upon 100. 20 at numerator denominator get cancel. 450 multiply 9 is equal to amount of HGST is equal to 4,050 rupees. Amount of HGST is equal to amount of CGST. Therefore, amount of CGST is equal to 4,050 rupees. Total amount paid by Shrikar is a taxable amount plus GST. 45,000 plus amount of CGST plus amount of HGST is equal to 53,100 rupees. This is the amount paid by Shrikar for laptop. Problem number 5. A shopkeeper sold a mixer costing of rupees 500 to consumer, giving him 5% discount. What is the taxable value of the mixer? एका दुकानदाराने मिक्सर कोस्टिंग 5,000 रुपयाला एका ग्राहकाला विकले, त्यावरती 5% सूट दिली. तर त्या मिक्सरची करपात्र रक्कम किती? टॅक्सेबल व्हॅल्यू. Discount is a 5%. Discount amount is equal to printed price multiply discount. 5,000 multiply 5%. 5,000 multiply 5 upon 100. 50 into 5 is equal to 250 rupees. This is the discount amount. Taxable amount is equal to printed price minus discount amount. 5,000 minus 250 is equal to 4,750 rupees. This is the taxable amount of mixer. Question number 6. Courier service agent charge rupees 108 on taxable value of rupees 600. What is the rate of GST charged? Courier service agent charge rupees 108 on taxable value of rupees
600. करपात्र रक्कम 600 रुपयावर कुरिअर सर्व्हिस एजंटचा खर्च 108 रुपये आहे, तर जीएसटीचा दर किती? एजंट चार्ज means amount of GST. Amount of GST is equal to 108. Taxable value is 600. Rate of GST is equal to total GST upon taxable amount multiply 100. Rate of GST is 108 upon 600 multiply 100. 20 get cancel, 108 upon 6. 6 divided to 108, then we get 18%. This is the rate of GST. Today's homework. First, the taxable value of cylinder is rupees 590 and the rate of GST is 5%. How much GST is to be paid? एका सिलेंडरच्या करपात्र रक्कम 590 रुपयावर जीएसटीचा दर 5% आहे, तर सीजीएसटीची रक्कम किती होईल? सेकंड, Radhika purchased sweet costing rupees 300 from a sweet mart. If the rate of GST is 5%, how much did she pay for the sweets?